नमस्कार मित्रांनो, मी आहे निखिल देवकर। आज आम्ही आलो आहोत कोणाच्या घरी, अनुष्काच्या घरी। अनुष्काच्या घरी गणपती बसला आहे। आम्ही सर्व हे काळा झाला रे लाईटला। आम्ही अनुष्काच्या घरी जात आहोत। हे बघा सर्व आम्ही मित्र, कोण दिसतच नाहीये पण तुम्हाला नंतर दाखवू। मी घरात गेल्यावर गणपती दाखवू। ही बघा फक्त धनश्री पण बघा नाही दिसणार, कोणच नाही दिसणार तुम्हाला, कोणच दिसत नाहीये, फक्त मी दिसतोय ही मोठी गोष्ट आहे तुम्हाला। आता आम्ही जाऊ घरी, तुम्हाला दाखवतो, बघत राहा तुम्ही। आम्ही अनुष्काच्या घरी आलेलो आहोत। हे बघा ही अनुष्का, ही साक्षी, ही अनुष्काची मोठी बहीण, आणि आशिष शेव, हा आशिष, हा साहिल, याला तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये। हा मंदार, याला तुम्ही बघितलं असेल, हा मंदार, हा वरुण, धनश्री, सेजल, हेतल, हे हाय तरी बोला यार, मला काय कर दिसते सेजल। हे आम्ही सगळे आहोत। तुम्हाला लिफ्टमध्ये दाखवलेलं, लिफ्टच्या आधी तेव्हा आम्ही कोण दिसत नव्हता, आता मी दिसतो तुम्हाला। ही अनुष्का होती, साक्षी होती सोबत, आणि धनश्री आणि तनिष्का होती। तिथे काळोख होता तरी पण मी दिसत होतो, म्हणजे माझी ॲबिलिटी होती ती तुम्हाला कळाली असेल। तर आम्ही आता अनुष्काच्या घरी आलो आहोत, तुम्हाला गणपती दाखवतो मी। बघा डेकोरेशन बघा, खूप सुंदर केले। कोणी केले? अनुष्काने केले, आणि अनुष्काच्या दीदीने केले, म्हणजे आपली दीदी। दोघांनी पण केले, दोघांनी मिळून खूप मस्त डेकोरेशन आहे। काकी, आमच्या काकी आहेत इकडे, लाडक्या काकी, हाय करा काकी। आमच्या लाडक्या काकी पण आहेत। काकीने आम्हाला सगळ्यांना बोलवले। आज काकींचा बर्थडे, अनुष्काचं बोलते म्हणून आज आम्ही काकींचा केक पण कापणार आहोत। हो मग काय, हा या गावच्या काकी, अनुष्काच्या गावच्या काकी। बघा आशिष बसलाय, हा काय करतोय, काय खेळतोय दाखव रे तू, बोल ना, तोंडाने बोल। हे बार्बीचा गेम खेळतोय। हा बघा, हा लाल्या, आपला सर्वांचा मित्र, हाय करा। हा लिंबोडा 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 लिंबोडा, तेरी दादागिरी निकाल दूंगा मैं। हा वरुण पारे, हा आपल्या ब्लॉग मध्ये न्यू आहे। तुम्ही गेल्या ब्लॉग मध्ये नसेल बघितलं, तुम्ही गेल्या ब्लॉग मध्ये फक्त या दोघांना बघितलं असेल, ह्याला नसेल बघितलं आणि ह्याला पण नसेल बघितलं। हा आपला मित्र शेळू पहिल्यांदा आलाय। ही धनश्री, हिला पण नसेल बघितलं तर आता बघून घ्या। ही तनिष्का, ही राजनंदिनी, हेतल, सेजल, हेतल आणि सेजल पण मागच्या ब्लॉगमध्ये होते, तुम्ही बघितलं असेल। हाय आपले गणपती बाप्पा। आता बाकी तुम्ही सगळ्यांना बघायची गरज नाहीये, मला बघा तुम्ही, मी किती मस्त दिसतो, हे बोलायची गरज नाहीये, मी दिसतोच मस्त, तुम्ही फक्त बघत राहा। हे लाईट चालूच आहे, मी खूप मस्त दिसतोय, तुम्हाला वाटल्यास टॉर्च पण मारून दाखवतो, म्हणजे मी नॅचरल दिसेन। आता अर्ध डोकं दिसत नसेल, आता फुल, अरे वा टॉर्च लावलाय बघा, आता दिसतोय, आता दिसतोय असं, आता दिसतोय काय। हा मी खूप, म्हणजे माझे दात वाईट आहेत। आता विचारू नका मेरे टूथपेस्ट में नमक है क्या, क्योंकि मेरा लाल वाला टूथपेस्ट है। हे बघा सगळे, तू कौन सा टूथपेस्ट यूज करता है? येलो वाला, नाम बता, नाम। कोलगेट। तेरे टूथपेस्ट में नमक है? तू जाके पूछ। मिर्ची, अरे मिर्ची, तीखा आदमी है तू, तीखा। मीठा बनाओ। मंदार, कितना नींबू खा के आया घर से? तेरी दादागिरी निकाल दूंगा मैं। कितना नींबू खा के आया घर से? हाँ, कितना नींबू खा के आया घर से? जो प्लॅन बनवते तो नाही होणार सक्सेस। आशिष आला काय, तुम्ही बघत राहा, तुम्हाला दाखव आम्ही काय काय खाणार आहोत। अफसोस की तुम्हाला खायला नाही मिळणार, पण आम्हाला खायला मिळणार, बघत राहा। बघतो, खूप जण बघतात। आता तुम्ही बोलत असाल ब्लॉग मध्ये एक म्हैस कुठून आली आहे, आता ते तुम्ही बोलायची गरज नाहीये। म्हैस आली आहे, आपण म्हैसीला मान दिलंय पहिला म्हैसीचा। आता आपल्या मित्राला लाल्याला बाहेर जायचंय, त्याला कोणीतरी बोलवलंय। आता 1:30 वाजलेला आहे, मी 12:30चा टाइम दिलेला सगळ्यांना, पण कोणीच टाइमवर आला नाहीये। तुम्हाला 10:30, तुम्ही कुठून आलात? पण तू काय, मी तुला बोलले 11 वाजता आले, सगळे 11:30 वाजता आले, मला बोलले 10:30 ये। 10:30 भाई, 10:30 आम्ही कधीच बसलो असतो, आम्ही 10:15 निघालो होतो, सगळे 1 तासानंतर आले। लवकर आलं तर लवकर जेवायला मिळालं नाही ना, वाट पाहिली। अनुष्का फक्त बडबड करते, बाकी काय नाही, तिला फक्त बोलायला येतं। हे इकडे बघे, ए
नाहीतर बाहेर भेटतो कधीतरी. सगळेच. आता बाहेर माझ्यासोबत पार्टी होणार आहे, तुम्ही बघत राहा ब्लॉग मध्ये, कंटिन्यू राहत राहा. काय बोलतोय? आज अनुष्काच्या घरी बनवले आहे मासवडी, मासवडी, भाकरी, कालवण, अजून काय भात आणि कांदा, लिंबू, मिरची, ते तुम्हाला सगळंच माहिती आहे. ते एक्स्ट्रा म्हणून ठेवलेलं आहे. आम्ही सर्व बसलेलो आहोत, सगळे बसलेलो आहोत आम्ही. तुम्हाला जेवताना दाखवतो तुम्हाला मासवडी कशी दिसते. तुम्ही मासवडी तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल. मासवडी तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल. तुम्हाला दाखवतो मासवडी कशी दिसते. तो मासवडी कशी दिसते तुम्हाला दाखवतो. जर मासवडी कशी मासवडी तुम्हाला दाखवतो मासवडी कशी दिसते. तो तुम्ही बघत राहा. तुम्ही पण बघितली नसेल, पण बघितल्या तुमच्या तोंडात पाणी येईल. तुम्हाला दाखवतो आम्ही, टेन्शन नका घेऊ. मित्रांनो बघा, तुम्हाला मासवडी जी बोलत होतो ती मासवडी बघा, ही असते मासवडी. म्हणजे मस्त काय असतं. हे बघा मासवडी असते. ही मासवडी असते बघा, फोकस करून दिसली असेल. ही खूप मस्त लागते. तुम्हाला मी खाऊन पण दाखवतोय बघा. साहिल खाऊन दाखव मासवडी खाऊन दाखव. एक्सप्रेशन. हा वा बघा मासवडी, एवढा मस्त मासवडी. कसे मस्त ना. अरे वा. हे बघा आम्ही आता सगळे बसलेले आहोत. आम्ही खातोय मासवडी, भाकरी, बटाट्याचा खीस, हे कालवण आणि मेन कांदा. कांद्याशिवाय जेवण नाही बघा. सगळे एवढे खादडे लोक आहेत ना, मला न विचारता स्टार्ट केले सगळ्यांनी. हे बघा सगळे खायला सुरुवात. ही जी मुलगी आहे ना, जिचं कपाळ मोठं दिसते, हे बघा, हिने तर सर्वात आधी खायला सुरुवात केली. हे बघा तर आम्ही आता मासवडी खाल्ली आणि भाकरी, कालवण खाल्लं असेल. कोणी बनवले हे तुम्हाला दाखवतो आतमध्ये या. हे बघा, हे आमच्या लाडक्या काकी अनुष्काची मम्मी. काकींनी भाकऱ्या बनवल्यात खूप छान आणि मासवडी पण बनवल्यात. हे बघा, ह्या पण काकींनी, ह्या तिघींनी मिळून जेवण बनवले. एवढं चांगलं जेवण झालेलं. पण ह्यात एक मेन काम केलेलं या काकींनी, वाढायचं काम केलेलं. आडवाच पकड. वाढायचं काम केलेलं खूप महत्वाचं काम होतं. म्हणजे एवढं इंटरेस्टिंग काम, म्हणजे मला जे करायचं असतं ते काकींनी केले. खूप मजा आली जेवायला. काकी खूप धन्यवाद. पाया बिया नको पडू. हा, गावावरून आलेत काकींनी मासवडी बनवण्यासाठी. या काकी गावावरून आले. आपण खरंच अप्रिशिएट केलं पाहिजे. धन्यवाद. तुम्ही पण नेक्स्ट टाइम तुम्हाला पण घेऊन येईन. जर सबस्क्राईब केलं असेल तरच या, नाही तर येऊ नका. फुकटचे नाही येत. तरीका आहे भीक मागणे का. ठीक आहे. आम्ही आता जेवण खाली आलेलो आहोत. आता आम्ही मंडळाचा गणपती बघायला जाणार आहोत. तुम्ही बघत राहा. तुम्हाला मंडळाचा गणपती दाखवतो. कोण कोण आहेत बघा. हा मुली आहेत, मी आहे, वरून पारे आहे आणि कॅमेऱ्याच्या मागे कॅमेरामॅन आहे. तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत सोसायटीचा गणपती बघायला, मंडळाचा गणपती बघायला. तुम्हाला दाखवतो या मागे. त्याला भजाडी बाजूला हो. हा बघा गणपती. तुम्ही बघू शकता किती सुंदर गणपती आहे. किती सुंदर गणपती आहेत बघा. एवढा सुंदर गणपती तुम्हाला घरातून बसायला मिळतो. तुमचं नशीब पाहिजे. याच गोष्टीवर मला सबस्क्राईब करा. आता तुम्ही बोलाल मी सबस्क्रायबरची भीक मागते, हे नका समजू. तुम्हाला दर्शन मिळते ती मोठी गोष्ट. सबस्क्राईब करा. आम्हाला आता जायचंय गोकुळधामला. हे बघा, आम्ही तिघं इकडे आरामात उभे आहोत. तुम्हाला दाखवतो आम्ही कशाला उभे आहोत. सगळं दाखवतो, तुम्ही बघत राहा. हे रिझन आहे. ह्या रिझनमुळे थांबावं लागते. हे बघा, यांच्यामुळे थांबावं लागते. आमचं काय, आम्ही 2 फोटो काढले. हे लोक आरामात किती वेळ बघा फोटो काढत बसलेत. बोलते अनुष्का, बोलते जायचंय स्वतः बघा किती फोटो काढते. आता मग आम्ही निघतोय ना. आम्ही आरामात बसले बघा. हा, हे टॅलेंट दाखवतो तुम्हाला. टॅलेंट. अरे चुकलं. हा
शाबाश शाबाश शाबाश. इकडे बघून बघितलं टॅलेंट, बघितलं तुम्ही टॅलेंट. याला टॅलेंट बोलतात. गल्लीच्या बच्चांमध्ये टॅलेंट असतं. ए चला आता पटकन चला बंद करा. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत गोकुळधामचा राजा बघायला. बरा आहे का जाईल. आम्ही आता चाललो आहोत गोकुळधामचा राजा बघायला. तुम्हाला पण दाखवतो आमची जर्नी. पुढे मुली चाललेल्या आहेत. आता तुम्हाला माझं सांगू, साक्षी जी आहे ना, जिला आपण शॉर्टकटमध्ये म्हैस बोलतो, ती म्हैस पुढे चालली आहे आणि बोलतो मला सगळा रस्ता माहिती आहे. ती पुढे गेली. आता आपण तिच्या मागे मागे चालायचं. तुम्ही बघत राहा ती बरोबर रस्ता सांगते की नाही. अभी मजा आएगा ना भिड़ो. बघूया आपण जाऊया. चला गेले ते पुढे. राजा बघायला आपण खूप मागे. आता आपण पटापट जाऊया. कॅमेरा स्टार्ट ठेवूया. स्टार्ट ठेव. अच्छा आमचे पाय पण बघू शकता तुम्ही किती फास्ट चालतंय. तुम्हाला दाखवतो म्हैस कोण आहे. ए साक्षी तुला रस्ता माहिती नाही आता पक्का. ही आहे म्हैस बघा. आता मी बोलत असेल तिचं नाव साक्षी, तुम्हाला म्हैस म्हणून एकदा. आता मी म्हैस बोलतो, जो मागे बोलेल तो म्हैस. हे म्हैस कन्फर्म झालं ना ते म्हैस आहे. अजून बघत राहा. मी आलो आहोत गोकुळधामला. ऑन द वे टू गोकुळधामचा राजा. तुम्ही बघत राहा. ते काय बोलतात त्याला, ही ट्रॉली आहे गोकुळधामच्या राजाची. तुम्ही बघू शकता बघा ट्रॉली. आता तुम्हाला दाखवतो गणपती. म्हैस किती बडबड करते हे तुम्ही बघू शकता. कुठे ना हे ना. तर गाईस हा व्लॉग इकडे थांबवतोय. आणि सगळे आपापल्या घरी गेले. आम्ही दोघंच राहिलोय, मी आणि साक्षी. आम्ही दोघं पण आता जातोय. कॅमेरा आकडा तोंड दिसत असेल तुम्हाला, कारण की कॅमेरामॅन आमच्या घरी गेलेले आहेत. तर त्यांना आता इग्नोर, माझा कॅमेऱ्याची क्वालिटी इग्नोर करा, समजून घ्या. तुमच्या भावाने एवढा मेहनत करून एवढा चांगला व्लॉग बनवला आहे. तर जराशी बांधिलकी दाखवा. माझ्या या व्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा. ठीक आहे, चला बाय.